पाटसाळी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्यामुळे निष्क्रिय सरकारच्या विरोधात काल रात्री रास्ता रोको करण्यात आला। जर मनोज जरांगे पाटील यांना धोका झाला, त्यांची तब्येत आणखीच खराब झाली तर सरकारला मराठ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल। मराठ्यांनी शांततेत आंदोलने केली, पण सरकार त्या आंदोलनाला गांभीर्याने घेत नाही। सरकारने मराठ्यांचा संयम शांतता पाहिली आहे। विद्रोह उद्रेक सरकारला सहन होणार नाही। सरकारने लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून तसा कायदा तयार करावा व मनोज जरांगे पाटील यांच्यावर तातडीने उपचार करावे। लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मनोज पाटील समाजाला हवा आहेत, अशा तीव्र भावना यावेळी मराठा आंदोलकांनी व्यक्त केल्या। कुर्डवाडी पोलीस स्टेशनचे पीआय आणि इतर कर्मचारी यावेळी दाखल झाले होते। मोहोळ तालुक्यातील खंडाळीपाटी येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आरक्षण अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंतरवली सराडीमध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे तीव्र उपोषण सुरू आहे, परंतु त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। शासन मनोज जरांगे यांच्या जीवनाशी खेळत आहे, अशी भावना सकल मराठा समाजात निर्माण झाली आहे। जोपर्यंत आरक्षणावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा या ठिकाणी लोकांनी दिला आहे। खंडाळी, पापरी, देवळी, तेलंगवाडी व परिसरातील सकल मराठा समाजाच्या युवकांनी रास्ता रोको आंदोलन केले। शासन व राजकारणी पक्ष राजकारणात फोडाफोडीच्या सत्ता संघर्षात मग्न असल्याने त्यांना मराठा आरक्षणाचा विषय दुय्यम वाटत आहे। मराठा आरक्षणासाठी 20 तारखेच्या आतच विशेष अधिवेशन बोलवून मराठ्यांच्या आरक्षणावर तातडीने तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी यावेळी युवकांनी केली। सकल मराठा समाजाच्या वतीने 5 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू असल्याचे समजले। दोन्ही बाजूने सुमारे 3 ते 4 किलोमीटर वाहनांची रांग लागली होती। याबाबत मोहोळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असताना त्यांनी या ठिकाणी शांतता राखण्यासाठी धाव घेतली। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा।